नि सा गा pani pani tha pa pada pada ga ni tha sa ni sa ga pani pani tha pa pada pada ga ni tha sa hi गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमूल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे प्रिया रेडिओ MPSC गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती ऐकत असतो. आजच्या या सत्रात आपण वेगाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसेन बोल्ट याच्याविषयी माहिती ऐकणार आहोत. जमैकाचा प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टची तिसऱ्यांदा लॉरियस अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून निवड करण्यात आली. बोल्टला आत्तापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान धावपटू मानले जाते. ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण पदक जिंकणारा तो जगातील पहिला धावपटू आहे. त्याने 5 वेळा जागतिक विजेतेपद देखील पटकावले आहे. एवढेच नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये 3 श्रेणींमध्ये धावण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. त्याने बर्लिनमध्ये 2009 मध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा केवळ 9.58 सेकंदात जिंकली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज वेगाचा बादशहा असणाऱ्या उसेन बोल्टचा जन्मदिवस. त्याच निमित्ताने त्याच्याविषयी जाणून घेऊया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. उसेन बोल्ट हा एक जमैका आंतरराष्ट्रीय धावपटू आणि 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. तो 100 मीटर आणि 200 मीटर आणि 4x100 मीटर रिले शर्यतीत विश्वविक्रम करणारा खेळाडू आहे. या तिन्ही शर्यतींचा ऑलिम्पिक विक्रमही बोल्टच्या नावावर आहे. 2008च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये बोल्ट 1984 मध्ये कार्ल लुईस नंतर ऑलिम्पिकमध्ये सर्व 3 शर्यती जिंकणारा आणि एकाच ऑलिम्पिकमधील 3ही शर्यतींमध्ये विश्वविक्रम करणारा पहिला व्यक्ती बनला. 2008 मध्ये 100 आणि 200 मीटर स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक जेतेपद पटकावणारा तो पहिला व्यक्ती बनला. म्हणूनच त्याला वेगाचा बादशहा असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, उसेन बोल्टची कारकीर्द कशी होती, त्याचा जीवन प्रवास कसा होता, त्यांनी केलेले रेकॉर्ड कोणते आहे, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये. बोल्टने 2002च्या जागतिक कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकून स्वतःला वेगळे केले आणि त्याला स्पर्धेतील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेता बनवले. 2004च्या कॅरिफ्टा गेम्समध्ये 19.93 सेकंदाच्या वेळेस 20 सेकंद श्रेणीतला तो पहिला कनिष्ठ धावपटू बनला. त्याने रॉय मार्टिनचा जागतिक कनिष्ठ विक्रम 1 सेकंदाच्या 2 दशांशात मोडला. 2004 तो व्यावसायिक खेळाडू झाला. यानंतर त्यांनी 2004च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. 2007 त्याने 200 मीटर जमैकाचा राष्ट्रीय रेकॉर्ड धारक डॉन क्वेरीचा 19.75 सेकंदाच्या वेळेस पराभव केला. मे 2008 बोल्टने 100 मीटरच्या स्पर्धेत 9.72 सेकंदाच्या वेळेस विश्वविक्रम केला. तर 2008च्या बीजिंग उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर दोन्ही स्पर्धांमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. 100 मीटरमध्ये 9.69 अशा प्रकारे 9.72 सेकंदाच्या वेळेस स्वतःचाच विक्रम त्याने मोडला होता आणि 200 मीटरमध्ये 19.30 सेकंदांनी 1996 अटलांटा उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये मायकल जॉन्सनचा 19.32 सेकंदाचा विक्रम सुद्धा त्याने मोडीत काढला. बीजिंग ऑलिम्पिकच्या 1 वर्षानंतर 2009च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे 9.58 आणि 19.19च्या वेळेस 100 आणि 200 मीटर इव्हेंटचे स्वतःचे विश्वविक्रम त्यांनी मोडीत काढले होते. शर्यतीतील त्याच्या कामगिरीमुळे त्याला माध्यमांकडून लाइटनिंग बोल्ट असं टोपण नाव मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या वर्षांविषयी बोलायचं झाल्यास उसेन बोल्ट याचा जन्म
21 ऑगस्ट 1986 रोजी जमैका या ठिकाणी झाला. बोल्ट हा जमैकामध्येच वाढला. त्याच्या पालकांचे ग्रामीण भागात किराणा मालाचे दुकान होते आणि ते हे दुकान चालवत असे आणि आपला चरितार्थ चालवत होते. लहानपणी त्याने बेल्डेस्निया प्राथमिक आणि सर्व वयोगटातील शाळेत शिक्षण घेतले. इथेच त्यांनी त्यांच्या ग्रामीण भागासाठी वार्षिक राष्ट्रीय प्राथमिक शाळा स्पर्धेत धावून आपल्या धावण्याची क्षमता दाखवली. वयाच्या 12व्या वर्षी बोल्ट त्याच्या शाळेमध्ये 100 मीटर स्पर्धेत धावणारा सर्वात वेगवान धावपटू बनला आणि इथूनच त्याच्या धावण्याची सुरुवात झाली. विल्यम निब मेमोरियल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बोल्टने इतर खेळांवर लक्ष केंद्रित केलं, परंतु त्याच्या क्रिकेट प्रशिक्षकाने बोल्टचा खेळपट्टीवरचा वेग लक्षात घेतला आणि बोल्टला ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्सचा आग्रह केला. बोल्टला माजी 100 मीटर ऑलिम्पिक खेळाडू पाब्लो मॅकनील आणि डेव्हिन बॅरेट यांनी प्रशिक्षित केले आणि एनर्जी ॲथलेटिक क्षमता सुधारण्यावर आपली ऊर्जा केंद्रित करण्यास प्रोत्साहन देखील दिले. धावपटू मायकेल ग्रीन माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेला ॲथलेटिक यशाचा इतिहास होता. बोल्टने 2001 पहिल्या वार्षिक हायस्कूलमध्ये स्पर्धांमध्ये पदक आणि 200 मीटर स्पर्धेत 22.4 सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकलं होतं. मॅकनील लवकरच बोल्ट यांचे प्राथमिक प्रशिक्षक बनले. जमैकासाठी पहिल्या कॅरेबियन प्रादेशिक स्पर्धेत बोल्टने भाग घेतला. 2001च्या कॅरिफ्टा गेम्समध्ये 400 मीटर प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम 48.28 सेकंद वेळ नोंदवली गेली आणि या स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले. बोल्टने 200 मीटरमध्ये 21.81 सेकंदाच्या वेळेसह या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं होतं. त्याने हंगेरीच्या डेब्रेसन येथे 2001च्या IAAF वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक मंचावर पहिलं प्रदर्शन केलं. या ठिकाणी तो अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला, परंतु तरीही त्याने 21.73 सेकंदाची नवीन वैयक्तिक सर्वोत्तम वेळ निश्चित केली आणि इथूनच सुरुवात झाली ती विश्वविजेता बनण्याची. मित्रांनो, यानंतर त्याची उत्तमोत्तम कामगिरी होत होती. जागतिक स्तरावर त्यांनी जागतिक सगळेच विक्रम मोडीत काढले. 2007च्या ओसाका वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्य पदकाने बोल्टच्या धावण्याच्या इच्छेला आणखी उत्तेजन दिले आणि त्याच्या कारकिर्दीकडे अधिक गंभीर आणि परिपक्व दृष्टिकोन यामुळे मिळाला. बोल्टने 100 मीटर वर्गात सुधारणा सुरू ठेवली आणि किंगस्टनमधील जमैका आमंत्रण शर्यतीत भाग घेतला. यानंतर 2008 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. 100 मीटरमध्ये नवीन विश्वविक्रमधारक दोन्ही जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी उपांत्यपूर्व फेरी जिंकली होती. अंतिम फेरीत अनुक्रमे 9.92 सेकंद आणि 9.85 सेकंद वेळ नोंदवून त्यांनी दोन्हीही फेऱ्या जिंकल्या. त्यांनी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरी देखील जिंकली. 100 मीटर ऑलिम्पिक अंतिम फेरीत बोल्टने 0.165 सेकंदाच्या प्रतिक्रियेच्या वेळेस 9.69 सेकंदात शर्यत जिंकून नवीन मैदान निश्चित केले. त्याच्या स्वतःच्या विश्वविक्रमात ही सुधारणा होती. बोल्टने आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण तर जागतिक स्पर्धेत 11 विजेतेपदांची कमाई केली आहे. 2009च्या जागतिक स्पर्धेत 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला होता. याचबरोबर 2008, 2012 व 2016च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर व 4x100 मीटर रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी त्याने केली होती. बोल्टने 2008 साली 100 मीटरमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करत 9.69 सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याबरोबरच 200 मीटर शर्यत 19.30 सेकंदात पूर्ण करत त्याने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने 9.95 सेकंदात बोल्टने ही शर्यत मोनॅको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पार केली होती. 2016 सालचे रिओ ऑलिम्पिक बोल्टचे शेवटचे ऑलिम्पिक होते. या ऑलिम्पिकमध्ये सर्व प्रकारात सुवर्ण पदक पटकावत बोल्टने आपले नाव ऑलिम्पिकच्या इतिहासात कायमचे कोरले. त्याने 100 मीटर 9.81 सेकंदात पूर्ण केले तर 200 मीटरसाठी 19.78 सेकंद इतका वेळ घेतला. विद्यार्थी मित्रांनो,
बोल्टने आत्तापर्यंत स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढले आहे. मित्रांनो, या वेगाच्या बादशहाला रेडिओ MPSC गुरूकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, बोल्टच्या निमित्ताने मला तुम्हाला इतकं सुचवावं असं वाटतं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि यश म्हणजे तरी काय, स्वतःच आपली स्वतःची एखादी गोष्ट किंवा एखादं काम पुन्हा नव्याने चांगलं करणं म्हणजे सुद्धा यश असतं बरं का. मग मित्रांनो, तुम्हाला आजचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आणि सजेशन्स आम्हाला खूप गरजेचे असतात, कारण त्यानुसार आम्ही बदल करत असतो. किंवा मग जर तुम्हाला आमचे सत्र आवडत असतील तर ते सत्र अजून चांगले कसे करता येईल यावर आम्ही विचार करत असतो. त्यामुळे न चुकता तुमचे फीडबॅक आणि सजेशन्स आम्हाला पाठवा. याचबरोबर आमचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजेससुद्धा लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेसचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. मित्रांनो, या सगळ्या व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यामागे उद्देश आणि हेतू इतकाच असतो की त्यामुळे आपल्याला त्यांचा जीवन प्रवास तर कळावाच, पण त्यांनी किती खडतर जीवन प्रवास करून हे यश मिळवलं आहे हे सुद्धा आपल्याला कळावं. म्हणजेच आपल्याला या मोठ्या व्यक्तींपासून प्रेरणा मिळू शकते. पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.